श्री स्वामी समर्थ. आपण शिवरात्रीविषयी माहिती बघूया. मुहूर्त कधी आहे, शिवरात्रीच्या 4 प्रहरीच्या सेवा कधी असतात आणि शिवरात्र का साजरी करावी, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. महाशिवरात्र कधी आहे, 15 की 16 फेब्रुवारीला? तर चला आपण याविषयी माहिती बघूया. महादेवांच्या विशेष पूजेचा शुभमुहूर्त, संपूर्ण पूजाविधी आणि महत्त्व. 2026 महाशिवरात्रीला महादेवांची मनोभावे पूजा आराधना केली जाते. जो भक्त या दिवशी व्रत करून महादेवाचे मनोभावे स्मरण करतो, त्याच्यावर महादेव नेहमी प्रसन्न असतात. महाशिवरात्री कधी आहे? आपल्या सर्वांनाच हा प्रश्न पडत असतो की आता यावेळेस अमावस्या पण आहे बघा दुसऱ्या दिवशी. त्यामुळे महाशिवरात्रीची तारीख आणि वेळ 2026. दरवर्षी शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट बघतात. त्यामुळेच हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला खूप महत्त्व आहे. सर्वांना त्या दिवशी उपवास वगैरे असतो. सर्व छान व्रत वैकल्य करून छान भगवान शंकरांची सेवा करतात. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्र खूप महत्त्वपूर्ण मानली जाते. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते. यावर्षी महाशिवरात्र 15 फेब्रुवारी वार रविवार आहे. या दिवशी साजरी केली जाणार आहे. त्या दिवशी महादेवांची मनोभावे पूजा आराधना केली जाते. जो भक्त या दिवशी व्रत करून महादेवाचे मनोभावे स्मरण करतो, त्याच्यावर महादेव नेहमी प्रसन्न असतात. महाशिवरात्रीची तिथी आपण जाणून घेऊया. महाशिवरात्रीची तिथी सुरुवातीला 15 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:04 सुरू होत आहे. म्हणजे 15 तारखेला सुरू होते 5:04. महाशिवरात्र तिथीची समाप्ती 16 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:34 आहे. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला व्रत केले जाईल. म्हणजे उपवास हा 15 फेब्रुवारी रोजी धरायचा आहे आणि त्याची सांगता ही 16 फेब्रुवारीला करायची आहे. महाशिवरात्र जलाभिषेक म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर जलाभिषेक रुद्राभिषेक करायचा आहे. त्याचा मुहूर्त बघूया. प्रथम प्रहर पूजा 15 फेब्रुवारी संध्याकाळी 6:11 ते रात्री 9:32 पहिला प्रहरेचा मुहूर्त आहे. आता द्वितीय प्रहर पूजा 15 फेब्रुवारी रोजी रात्री 9:23 ते 16 फेब्रुवारी मध्यरात्री 12:34 आहे. आता तृतीय प्रहर पूजा 4 प्रहर असतात, त्यापैकी आता तृतीय प्रहराची पूजा बघूया आपण. 16 फेब्रुवारी रोजी रात्री 12:35 ते पहाटे 3:46 आहे. आता चौथी प्रहर 16 फेब्रुवारी रोजी पहाटे 3:46 ते सकाळी 6:59 म्हणजे 7 वाजेपर्यंत चौथ्या प्रहरेचा मुहूर्त आहे. आता महाशिवरात्र का साजरी केली जाते याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. एका पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आणि पार्वती यांचा या दिवशी विवाह झालेला आहे. तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा हा शुभ दिवस आहे. तसेच या दिवसाबद्दल अजून एक कथा प्रचलित आहे. ती गोष्ट म्हणजे समुद्र मंथनाची कथा. या कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने समुद्र मंथनातून निघालेले जे विष होते ते प्राशन करून सृष्टीचे रक्षण केले होते. महाशिवरात्रीची पूजाविधी या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान वगैरे करून घरातील पूजेचं आपलं जे ठिकाण आहे त्यावर छान गोमूत्र वगैरे टाकून पाणी शिंपडून घ्यायचं आहे सर्व घरामध्ये. त्यानंतर भगवान शंकरांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे. ज्यांना रुद्र येत असेल त्यांनी रुद्राभिषेक पण करायचा आहे. त्यानंतर अक्षदा, पान, सुपारी, चंदन, लवंग, वेलची, भस्म, धतुरा, बेलपत्र, कमळगट्टा, सफेद फूल
धोत्र्याचं फूल भगवान शंकरांना खूप प्रिय आहे बघा. इत्यादी देवाला अर्पण करावे. शिवलिंगासमोर धूप दीप लावून आरती करून घ्यावी. त्यानंतर महादेवाच्या स्तोत्रांचे आणि मंत्रांचे पठण करावे. महाशिवरात्रीचे महत्त्व. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भाविक उपवास करतात, शंकराची पूजा करतात. हा दिवस केवळ आपल्या भारतातच नाही तर पूर्ण देशामध्ये महाशिवरात्रीचा सण हा साजरा केला जातो. नेपाळ आणि इतर दक्षिणाई देशांमध्ये देखील सुद्धा हा सण साजरा केला जातो. तर या दिवशी सर्वांनी खूप छान अशी सेवा करायची आहे. भगवान शंकरांचा 4 प्रहर असतात, त्यामध्ये रुद्राभिषेक 4ही प्रहरामध्ये केला तर खूपच उत्तम. मंत्राचं स्तोत्राचं पठण करायचं आहे. असा हा व्हिडिओ आज तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.